चिंचोली लिंबाची बसस्थानकाची दुरावस्था झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे आणि यामुळे बसस्थानकाची दुरुस्ती आणि सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाची बसस्थानक गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या बसस्थानक अखेर चालू झाले असता बसस्थानकावरती मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, अपंग आणि लहान मोठ्या चिमुकल्यांची गर्दी होत आहे। येथे असलेल्या बसस्थानकाचे छताचे पत्रे उडाले असून त्याची तुडफूट झाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने तासनतास उन्हामध्ये बसावे लागत आहे। त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना बसण्यासाठी सावली आणि पाणी दोन्ही मूलभूत सुविधांच्या अभावामुळे सर्वच प्रवाशांचे हाल होत आहे। त्यातच दिवसेंदिवस उन्हाचे चटके वाढत आहे। स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांना मोठ्या समस्या निर्माण होत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात यावी यासह विविध मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आल्या आहे। नमस्कार। तर 1-2 महिन्यापूर्वी आम्ही वंचित बहुजन आघाडीने चिंचोली लिंबाजी येथील बस स्थानकाची दुरुस्तीची मागणी एसटी महामंडळाकडे केली होती। तर ती मागणी द्वारे त्यानंतर सोशल मीडियाद्वारे त्यानंतर MCM न्यूजनेही ही बस स्थानकाची दुरुस्तीची बातमी त्यांच्या न्यूज चॅनलवर प्रसारित केली होती। त्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलनाचा इशारा या ठिकाणी एसटी महामंडळाला दिला होता। तर अखेर एसटी महामंडळाने आमच्या विनंतीला मान देऊन चिंचोली लिंबाजी येथील बस स्थानकाचे जे सिमेंटचे पत्र होते, जे पत्र फुटलेले होते आणि ते फुटले असता त्या ठिकाणी प्रवासी त्या बस स्थानकामध्ये बसायला घाबरत होते, कारण ते सिमेंटचे असल्यामुळे कवा एखाद्याच्या डोक्यात पडेल तर त्या भीतीने प्रवासी त्या बस स्थानकामध्ये बसत नव्हते। त्यानंतर पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाला असता त्या ठिकाणी बचावासाठी त्या बस स्थानकामध्ये त्या ठिकाणी जात नव्हते। पण अखेर आज एसटी महामंडळाने त्या बस स्थानकाची दुरुस्तीचे काम सुरू केलेले आहे व नवीन पत्र त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे व जुने सिमेंट पत्र या ठिकाणी ते काढून टाकलेले आहे। तर मी एसटी महामंडळाचे चिंचोली लिंबाजी गावाच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो व त्यांना पुन्हा एक विनंती करतो की त्या बस स्थानकावर पिण्याची पाण्याची सोय, त्यानंतर शौचालय, त्यानंतर मर्क्युरी लाईट त्या ठिकाणी बसवण्यात यावे, जेणेकरून रात्रीच्या टायमाला प्रवाशांना त्या बस स्थानकावर भीती वाटू नये। त्यामुळे त्या ठिकाणी मर्क्युरी लाईट या ठिकाणी बसवण्यात यावे। आणि यानंतर मी MCM न्यूजचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ही बातमी त्यांच्या न्यूज चॅनलवर प्रसारित केली होती आणि त्याचा इफेक्ट कुठेतरी त्या एसटी महामंडळावर झाला आणि त्यांनी त्या बस स्थानकाचे काम चांगल्या प्रकारे या ठिकाणी करण्यात आलेले आहे।